आणि प्रभू भोजनासाठी बोलावलेले ते काहीच नाही. झाली, प्रश्नाला सुरुवात झाली. आशीर्वादित आहेत ते, धन्य आहेत, नाही का? म्हणजे कुठल्या लग्नाला बोलावलेले, पार्टीला बोलावलेले आशीर्वादित नाही आहेत, परंतु या भोजनासाठी बोलावलेले ते आशीर्वादित आहेत. हालेलुया. काय म्हटलं प्रभूने ही प्रभू भोजनाची सुरुवात केली, नाही का? त्याच्या मरणाच्या अगोदर. कधी सुरुवात केली? मरणाच्या अगोदर. आणि आपल्याला तो म्हणाला की मी तुमच्यासाठी काय करत आहे? मरण स्वीकारत आहे. हालेलुया. आणि त्या सगळ्याची आठवण करण्यासाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत. प्रभुभोजन म्हणजे काय? की येशूनं क्रूसावर दिलेल्या बलिदानाची आठवण करणे. बरोबर का? येशूनं आमच्यासाठी क्रूसावर जे बलिदान दिलं त्याची काय करायची आहे? आज आपल्याला आठवण करायची आहे. म्हणजे आपल्या हृदयात, आपल्या डोळ्यासमोर ख्रिस्ताचं ते बलिदान, ते वधस्तंभावरचं जे त्याचं चित्र आहे ते आपल्या डोळ्यासमोर आज आलं पाहिजे. आणि मग हृदयापासून आपण म्हणालो पाहिजे की हे माझ्यासाठी त्यानं केलं आहे. आठवण करायची आपल्याला. कोणी एखादं जेव्हा चांगलं काम आपल्या जीवनामध्ये करतो तेव्हा आपण त्याची आठवण करतो की नाही? कोण बोलत नाही आहे? करतो ना. मग माणसाने जर चांगलं काम केलं तर त्याची आपण आठवण करतो. तर मग देवानं इतकं अद्भुत काम की जे कधीही कोणीही करू शकत नाही असं काम आपल्यासाठी त्या वधस्तंभावर केलं, तर त्याची आठवण आपण किती केली पाहिजे. हालेलुया. दुसरी गोष्ट, दुसरं काय करायचं आणखीन आपल्याला? परमेश्वर आणि माणूस यांच्यामधला जो संबंध आहे तो प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे काय झालेला आहे? स्थापित झालेला आहे. त्याची आम्हाला आठवण करायची आहे. काय म्हणालो मी? परमेश्वर, देव आणि कोण? माणूस, आपण, यांच्यामधला संबंध काय झाला? नातं काय झालं? जोडलं गेलं. कशामुळे? येशूनं सांडलेल्या रक्तामुळे. हालेलुया. पहिली गोष्ट, त्यानं स्वतःचं शरीर वधस्तंभावर अर्पण केलं. आणि दुसरी गोष्ट, त्यानं आपल्या रक्ताच्या द्वारे आमच्या बापाबरोबर, आमच्या देवाबरोबर नातं जोडून दिलं. त्याची आपण आठवण करणार आहोत. आपल्या पुत्राला पृथ्वीवर पाठवण्यासाठी त्या बापाला किती किंमत मोजावी लागली आहे. समजतंय का? बापाला काय करावी लागलेली आहे? खूप मोठी किंमत चुकवावी लागलेली आहे. त्याचीही आपण आठवण करणार आहोत. हालेलुया. आपण आठवण करणार आहोत की ख्रिस्तानं आमच्यासाठी जे काही केलं त्या सर्व गोष्टींची आपण आठवण करणार आहोत की त्याच्यामुळे मला जे काही मिळालं त्या सर्वांची. हालेलुया. आणि नुसतंच नाही, करायची म्हणून नाही,
तर पूर्ण मनानं, आज पूर्णपणे ती जाणीव आपल्याला झाली पाहिजे की त्यावेळेला 2000 वर्षापूर्वी नव्हे, तर जणू काही आता माझ्यासमोर ते घडत आहे. हालेलुया. आज आपल्याला आपलं मन असं तयार करायचं आहे की जणू काही आज आता माझ्यासमोर माझा प्रभू माझ्या जीवनासाठी स्वतःची किंमत मोजत आहे. हे जर तुम्हाला आज जमलं तर मी म्हणेन की आज खरी आठवण तुम्ही केलेली आहे. हालेलुया. का पान नंबर 1280, योहान 6:54. जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो, जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो त्याला सर्व कालचे जीवन आहे, त्याला सर्व काळचे जीवन आहे, आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवेन. कारण माझे मांस खरे अन्न आहे. बस चोपन. काय म्हटलंय पहा या ठिकाणी, 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि मग 2 गोष्टी देव आपल्यासाठी करणार आहे. हालेलुया. 2 गोष्टी कोणत्या करायच्या आहेत? पहिली गोष्ट तो म्हणतो तुम्हाला माझं मांस खाल्लं पाहिजे, आणि दुसरं माझं रक्त प्यायलं पाहिजे. तयार आहेत का सगळे? तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त असा समोर उभा होता आणि समोरच्या लोकांना तो सांगत होता तुम्ही माझं मांस खाल्लं आणि तुम्ही माझं रक्त प्यायलं पाहिजे. समोरच्या लोकांना काय वाटलं असेल? अरे ह्याला खायचं? असंच लिहिलं ना. पुढे पुढे वाचा, तुमच्या लक्षात येईल. हा काय बोलतो? आम्ही काय माणसं खाणारे लोक आहोत? कारण त्या सगळ्यांनी त्याचा अर्थ काय घेतला की खरोखर आता याला खावं लागेल. म्हणून बरेच जण म्हटलंय, निम्म्यापेक्षा जास्त लोक त्याला सोडून गेले. हालेलुया, हालेलुया. पण आज वेगळं आहे. आज प्रभुभोजन आहे म्हटल्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त लोक इकडे आले आहेत. हालेलुया. म्हणजे प्रभूच्या या बोलण्याचा खरा अर्थ तुम्हाला आणि मला समजलेला आहे. हालेलुया. त्याचं मांस खाल्लं पाहिजे, त्याचं रक्त प्यायलं पाहिजे, याचा खरा अर्थ हा आहे. त्याचं मांस खाणं म्हणजे त्याचं शरीर, ज्याला त्यानं भाकर म्हटलेली आहे. त्याचं रक्त म्हणजे ज्याला आम्ही द्राक्षरस म्हणतो. हालेलुया. आणि या 2 गोष्टी जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला पुढे काय म्हटलंय? त्याला काय आहे? वाचलं ना, बोला ना. त्याला काय आहे? नाही आवाज आला. त्याला हा ये बात आहे ना. पहिल्याच याच्यामध्ये काय दम येत नाही, डबल बोलावं लागतंय. त्याला सर्व काळचे कोणाला? जो प्रभूचं शरीर आणि प्रभूचं रक्त घेतो त्याला. हालेलुया. त्यालाच काय आहे? सर्व काळचं जीवन. सर्व काळचं जीवन म्हणजे काय? कधीच मरणार. माणसाला हेच हवंय ना. म्हातारा झाला तरी म्हणतो मरू दे नको, हो की नाही? पण इथलं हे जीवन जे आहे ते संपणार आहे. पण मरणानंतरचं जे जीवन आहे त्या जीवनाविषयी प्रभू येशू म्हणत होता, आणि त्याला त्यानं म्हटलंय सर्व काळचं जीवन.
अनंत जीवन. काय म्हटलेलं आहे त्याला? हां, जो ते खातो आणि जो पितो त्याच्याविषयी काय म्हटले? त्याला सर्व काळचं जीवन आहे. आणि दुसरी गोष्ट, मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवेन. हालेलुया. का उठवेल? कारण त्यानं प्रभूचं मांस आणि प्रभूचं रक्त घेतलंय, म्हणून त्याला काय मिळालं? काय मिळालं? जीवन मिळालं. मग तो तसाच मेलेला राहील का? नाही, तो तसाच कबरेमध्ये, मातीमध्ये, आणखीन कुठे म्हणा, तसाच तो राहणार. कारण का? येशू जसा आमच्यासाठी मरण पावला आणि तो मेलेलाच राहिला नाही, तो पुन्हा तिसऱ्या दिवशी उठला, तसं त्यानं आम्हाला पण इथे वचन दिलंय, तुम्हाला सुद्धा शेवटच्या दिवशी उठवलं जाईल. हालेलुया. म्हणजे आज जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला घेतलं, तर आज आमच्याविषयी स्वर्गामध्ये एक गोष्ट पक्की केली जाणार आहे, आम्ही उठवले जाणार आहोत. हालेलुया. परंतु ज्यांना हे मिळालेलं नाही, त्यांना ही संधी मिळणार. आणि मला वाटतं ही संधी मिळावी म्हणून आज सगळेजण सगळं काय टाकून आलेले दिसत आहेत. हालेलुया. हालेलुया. का असं प्रभूनं म्हटलं? 56व्या वचनात वाचूया. जो माझे मांस खातो, जो माझे मांस खातो व माझे रक्त पितो, व माझे रक्त पितो, तो माझ्यामध्ये राहतो, तो माझ्यामध्ये राहतो, व मी त्याच्यामध्ये आणि राहतो. मी त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. जी भाकर आम्ही खाणार आहोत ते काय आहे? प्रभूचं काय आहे ते? बोला ना. प्रभूचं. हां, घरात रोज बनवतो ती नव्हे, किंवा कधी हॉटेलमध्ये जाऊन खातो ती नव्हे. तर त्या भाकरीला आपण काय समजणार आहोत? त्या भाकरीकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहणार आहोत? हे माझ्या प्रभूचं शरीर आहे. प्रत्यक्षात आम्हाला त्याचं खरोखरचं शरीर खायचं आहे का? नाही. प्रभूनं त्यावेळेला तर सुद्धा तसंच खरोखरचं शरीर खा म्हणाला का? नाही. त्यावेळेला सुद्धा त्यानं भाकर घेतली आणि तो काय म्हणाला? हे माझं शरीर आहे. हालेलुया. आजही आपण तेच करणार आहोत. जी भाकर घेणार आहोत ती साधारण भाकर नाही, तर आपण असं समजायचं आहे की हे माझ्या प्रभूचं शरीर आहे आणि ते माझ्यासाठी आज मोडलं जाणार आहे आणि ते आज मी खाणार आहे. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट मी काय करणार आहे? त्याचं रक्त. मग प्रत्यक्षात त्यानं रक्त पाजलं का कोणाला? नाही. तर त्यानं काय केलं? द्राक्षरस घेतला आणि तो काय म्हणाला? हा पहा, हे माझं रक्त. काय म्हणाला? हे माझं जे तुमच्यासाठी अर्पिलं जात आहे, दिलं जात आहे. हालेलुया. म्हणजे द्राक्षरस घेताना आम्ही काय समजणार आहोत? हे प्रभूचं पवित्र मौल्यवान रक्त मी घेत आहे. हालेलुया. आणि जेव्हा या पवित्र भावनेनं नम्र होऊन मी ते घेईन, त्यावेळेला येशूचं वचन काय म्हणतं? देवानं काय वचन दिलंय? मी त्याच्यामध्ये राहतो आणि तो माझ्यामध्ये राहतो. हालेलुया. मी त्याच्यामध्ये राहतो आणि तो माझ्यामध्ये राहतो. म्हणजे आज काय होणार आहे? हालेलुया. या प्रभू भोजनाच्या द्वारे आज काय होणार आहे? आज ख्रिस्त, आज आमचा येशू, आज आमचा तारणारा, आज आमच्यासाठी बलिदान देणारा पुन्हा एकदा आमच्यामध्ये राहायला येणार आहे. हालेलुया. आणि पुन्हा एकदा आम्ही पण त्याच्यामध्ये राहायला जाणार आहोत.
मी पुन्हा एकदा का म्हणतोय, कारण भरपूर उचापत्या आपल्याकडून झालेले असतात. हो ना? हो, कबूल करतात ते धन्य. चुकतो ना, की कोण चुकत नाही? चुकतो, पाप होतात, चुका होतात. करायचं नाही ते कधी कधी जाणून बुजून करतो, कधी कधी होऊन जातं. पण आज देवानं संधी दिली आहे. हालेलुया. आज देवानं परत एकदा संधी दिली आहे. किती प्रेम बघा त्याचं. हालेलुया. त्यानं स्वतःचं जीवन एकदाच दिलं, त्यानं बाप्तिस्मा एकदाच दिला, त्यानं आत्मा एकच दिला, परंतु प्रभू भोजनाची व्यवस्था मात्र आमच्यासाठी करून ठेवलेली आहे. कारण त्याला माहिती आहे ही सगळी जी आहेत ना ती जातील परत घाणीकडे, आणि गेली हे एकदाच ठेवलं तर ही परत बिघडतील, परत सैतानाचं भक्ष्य होतील. त्यांना कधीही माझ्या राज्यात माझ्याबरोबर राहता येणार. म्हणून आज असा पश्चाताप करा की परत जगाकडे जायची कधी हिंमत होणार नाही. हालेलुया. आज असं ख्रिस्ताला आपल्यामध्ये घेऊया की पुन्हा जगाकडे आपले डोळे लागताच कामा नयेत. हालेलुया. आज असं ख्रिस्तामध्ये जाऊ, आज ख्रिस्तामध्ये असं एक होऊ की ख्रिस्त आमच्यामधून दिसला पाहिजे. हालेलुया. म्हणून वचन म्हणतं, तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये. हालेलुया. एखाद्या माणसाला जेव्हा हॉस्पिटल ॲडमिट करतात, त्याच्या शरीरात जेव्हा रक्त कमी असतं त्यावेळेला काय केलं जातं, दुसऱ्या माणसाचं रक्त त्याच्या शरीरात घातलं जातं. बरोबर ना? म्हणजे काय होतं, त्याचं थोडंसं रक्त, दुसऱ्या माणसाचं थोडंसं रक्त, हे दोन्ही मिळालं की मग ह्याला नवीन जीवन मिळतं. हालेलुया. आज आपल्या शरीरात आपलं स्वतःचं आहे जे देवानंच दिलेलं आहे म्हणा, परंतु आज आणखीन एक दुसरं रक्त आपल्या शरीरात येत आहे, ते म्हणजे स्वर्गातून उतरलेले जे प्रभू येशू ख्रिस्त त्याचं पवित्र रक्त. हालेलुया. ही दोन्ही एक होतील म्हणजेच ख्रिस्ताचं वचन आमच्यामध्ये पूर्ण होईल, तो माझ्यामध्ये आणि मी त्याच्यामध्ये, आणि तरच मला सर्व कालचं जीवन, आणि तरच मी शेवटल्या दिवशी उठवला जाईन. हालेलुया. कशाला उठवला जाईन? वाह हालेलुया हालेलुया गाऊंगा. बरोबर का? दूतांच्या बरोबर काय करणार? मी त्या ठिकाणी माझ्या प्रभूची स्तुती करणार. रात्रंदिवस मी माझ्या देवाचा गौरव करणार. अशा गोष्टीसाठी आज देवानं आम्हाला बोलावलेलं आहे. हालेलुया. कसं खायचं मग? ते काय नाही घ्यायचं आणि खायचं, आहे की नाही? बरोबर का? नाही ना? नक्की ना? त्याला नियम आहेत. हालेलुया. सार्वकालिक जीवन हवंय. शेवटच्या दिवशी उठायचं आहे, प्रभू बरोबर राहायचं आहे, स्वर्गातला आनंद घ्यायचा आहे. मग देवाचे नियम पाळले पाहिजेत, त्याच्या नियमाप्रमाणेच ते खाल्लं पाहिजे. हालेलुया. हां, नाहीतर समोर मस्तपैकी बनवलंय, आवडतंय म्हणून उचलतो लगेच तोंडात टाकतो, तसं हे खायचं नाही. हालेलुया. हे अतिशय पवित्र आहे. कसं खायचं, कसं प्यायचं पहा. पहिला कोरिन्थिकर 11 अध्याय वचन 28. कोरिन्थिकरास पहिलं पत्र पान नंबर 1386. पहिला कोरिन्थ 11 अध्याय 28 वचन. तर माणसाने आपली परीक्षा करावी
आणि मग त्या भाकरीतले खावे. माणसाने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतले खावे. पुढे, व त्या प्याल्यातले प्यावे. व त्या प्याल्यातले प्यावे. कधी प्यावं? पहिलं काय करायची आहे? स्वतःची परीक्षा करायची आहे. त्याशिवाय खायचं प्यायचं. आलं का लक्षात? परीक्षा करायची म्हणजे काय करायची? काय काय केल्यात गेल्या दिवसात गोष्टी, काय काय पाहिलंय, काय काय विचार केलेत, कोणाकोणाशी भांडण केलंय, कोणाकोणाला शिव्या घातल्यात, कोणाकडे वाईट नजरेनं बघितलंय. हॅलो, ते सगळं आठवायचंय. परीक्षा करायची आहे की हे खाण्यासाठी आज मी योग्य आहे का? कारण जी भाकर मी खाणार आहे, जे पवित्र रक्त मी घेणार आहे, ते जगातल्या भोजनाप्रमाणे नाही आहे. ते देवाच्या राज्यातून, पवित्र स्थानातून माझ्यासाठी पाठवलेलं आहे. हालेलुया. म्हणून ते खाण्यापूर्वी मला स्वतःची काय करायची आहे? परीक्षा करायची आहे. असंच नाही घ्यायचं ते. आमेन. परीक्षा करायची आहे मला. का परीक्षा करायची आहे? वचन 27. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल. परीक्षा न करता चुकीच्या मार्गाने अयोग्य प्रकारे जर ती कोणी खाईल, ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त याविषयी दोषी होईल. परीक्षा न करता जर चुकीच्या पद्धतीने खाल्लं किंवा प्यायलं तर तो काय होईल म्हटलंय? प्रभूचं शरीर आणि रक्त याविषयी काय होईल? मग त्याला जीवन मिळेल? मग तो उठवला जाईल? हालेलुया. याचे गांभीर्य लक्षात घ्या. म्हणजेच मला पहिली स्वतःची परीक्षा केली पाहिजे. स्वतःचे मन सांगत असतं आपल्याला, आणि आज तर नक्कीच सांगेल काय काय केलेलं आहे ते. हालेलुया. मग प्रभूच्या शरीर आणि रक्ताविषयी मी दोषी होऊ नये म्हणून परत एकदा 29 वचन वाचूया. कारण जो अयोग्य प्रकारे खातो व पितो, तो प्रभूच्या शरीराला न लक्षून, आपणावर दंड आणायला खातो व पितो. आपणावर दंड आणायला खातो व, म्हणजे आज जर चुकीच्या पद्धतीने खाल्लं किंवा प्यायलं तर आपल्यावर काय येईल? काय येईल? हे मी लिहिलंय का? देवाचं वचन आहे. हालेलुया. जाणून बुजून सगळ्या चुका, सगळी पाप माहीत आहेत, तरी सुद्धा काय होतंय त्याने? म्हणून जर तुम्ही खाल्लत किंवा प्यायलत तर वचन स्पष्ट म्हणतंय तुमच्यावर दंड येईल, तुम्ही प्रभूविषयी दोषी ठराल आणि तुम्ही कधीच उठवले जाणार नाही. समजतंय का? हालेलुया. मग आता आठवा त्या गोष्टी. गेल्या दिवसांमध्ये काय काय केलं? गेल्या वेळेला पण प्रभुभोजन घेतलं होतं, गेल्या वेळेला पण वचन ऐकलं होतं. मग त्या वचनाप्रमाणे, त्या पवित्रतेमध्ये, त्या वचनामध्ये, त्या आज्ञेमध्ये राहिलो का? अयोग्य प्रकारे म्हणजे काय? चुकीच्या मार्गाने म्हणजे काय? काय आहेत देवाची वचनं? बघायची का? आठवतात का गोष्टी? नसतील आठवत तर देव आपल्याला आज आठवण करून देईल. वाचूया.
कलस्येकरास पत्र 3 अध्याय वचन 5 आणि 6. मूर्तीपूजा केली आहे का? बघा काय काय लिहिलंय तिथे. पान नंबर 1426, कलस्येकरास पत्र 3 अध्याय 5 वचन. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अशुद्धपण, कामवासना, वाईट इच्छा व लोभ ही मूर्तीपूजा आहे. यांना तुम्ही जीवे मारा. हां, काय काय आहे बघा. जार कर्म, वाईट गोष्टी केलेल्या आहेत. तरुणांनी, तरुणींनी काय काय विचार केलेले आहेत मनामध्ये. बाप्तिस्मा घेतलाय, प्रार्थनेला येतो, पण कोणाशी मैत्री? जगातल्या लोकांबरोबर मैत्री केली आहे. आपल्या इकडे घडतात, मला माहिती आहे, मला समजलंय. बाप्तिस्मा घेतणाऱ्या मुली जगातल्या मुलाबरोबर पळून गेल्या. हे काय आहे? जार कर्म, अशुद्धपण, कामवासना, वाईट इच्छा, लोभ. आणि हे सगळं असून तुम्ही घेणार का? तर मग वचन म्हणतंय तुमच्यावर दंड येईल. हालेलुया. हां, म्हणजे जर माझ्याकडून तुमचे काय म्हटले, पृथ्वीवरील तुमचे अवयव, पृथ्वीवरील तुमचे, बघा ना अवयव, डोळा हा आपला अवयव आहे की नाही? काय काय पाहिलं याने? सगळ्या चांगल्याच गोष्टी पाहिल्या का? कान हा पण आपलाच अवयव आहे. काय काय ऐकलं? हात आहे आपला अवयव. काय केलं या हातानं? पाय कोणत्या मार्गाने चालले? हृदय, मन कोणत्या गोष्टींचा विचार केला? प्रभूचे वचनाचं चिंतन झालं का? ध्यान झालं का? मनन केलं का? की कुठल्या तरी पोराच्या विचारांमध्येच गुरफटून गेलं होतं? की कुठल्या तरी मुलीच्याच विचारांमध्ये गुरफटून गेलं होतं? आणि आज प्रभू भोजन घ्यायला आलेला आहे. हा अयोग्य प्रकार आहे. समजतंय का? मी फक्त तरुणांनाच बोलतोय असं नाही. आता ह्याच्यामध्ये कोण कोण कुठे कुठे बसतंय ते प्रत्येकाने आपली काय करायची? परीक्षा करायची. हालेलुया, हालेलुया. परीक्षा करा, पश्चाताप करा, तर संधी आहे. नाहीतर प्रभू म्हणतो, काय म्हणतो माहित आहे का? हे तुम्हाला समजलं नसतं तर बरं झालं असतं. यहूदा इस्करियोत विषयी काय म्हणतो तो? हा माणूस जन्माला नसता, हा माणूस जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. का त्याला असं म्हणाला तो? कारण इतके दिवस तो प्रभूच्या बरोबर राहिला, प्रभूने केलेलं काम पाहिलं, त्याचं शिक्षण पाहिलं, शिकवण पाहिली, सगळं जवळून पाहिलं, परंतु तरी सुद्धा त्यानं त्यालाच धरून दिलं. कशात, कुठल्या लोभात अडकला? 30 रुपयांच्या.
चांगलं वाईट परिणाम सगळे त्याला ठाऊक होते, तरी सुद्धा त्यानं केलं. म्हणून प्रभू त्याच्याविषयी म्हणतो, अरे हा जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. कारण आता जे त्याच्या जीवनात त्याच्यामुळे जे घडणार आहे ते किती भयंकर आहे. लोकांनी काय पाहिलं? यहूदा इस्करियोत मेला. हालेलुया. आमच्या विषयी सुद्धा लोक काय पाहणार आहेत? एक दिवशी हा मेला. परंतु देव काय पाहणार आहे? हॅलो, तुम्ही काय पाहणार आहात? आपल्यातलं एखादा विश्वासू मरण पावला तर तुम्ही काय पाहणार आहात? इस्करियोत विषयी खूप वाईट घडणार होतं. म्हणून प्रभू म्हणतो, अरे तू जन्माला आला नसता तर बरं झालं असतं. हालेलुया. समजून घ्या प्रियांनो. मग आम्ही जर आज तसंच करणार असू तर आमच्याविषयी सुद्धा प्रभू तेच म्हणेल. म्हणून परीक्षा करा. यहूदा इस्करियोतला ती संधी मिळाली नाही, किंवा तसा पश्चाताप त्याला झाला नाही. परंतु आम्हाला संधी आज देवानं दिलेली आहे. भले या गोष्टी असतील, याच्यापेक्षा जास्त पण असतील किंवा काही कमी असतील, हरकत नाही. आम्हाला संधी मिळाली आहे, आम्ही सोडणार नाही आहोत. हालेलुया. बरोबर का? ही देवाची कृपा आहे, हे देवाचं प्रेम आहे की इतकं सगळं वाईट होऊन सुद्धा तो आजही प्रेमानं म्हणतोय, माझ्यामध्ये ये, मला तुझ्यामध्ये यायचं आहे. इतकं प्रेम करणारा कुठला देव आहे का? आणि मग अशा देवाला जर आपण लाथाडत असू, आपल्या करण्यानं जर आपण त्याच्यापासून दूर जात असू, तर मग आपल्याला काय मिळेल? म्हणून काय म्हटलं? परीक्षा करा. आज काय करा? परीक्षा करा. 6वं वचन वाचलं का? 6वं त्यातलंच 6. यामुळे आज्ञाभंगाच्या संतानांवर देवाचा क्रोध येतो. हे केलं म्हणजेच काय केलं? आज्ञाभंग केला, आज्ञा पाळल्या. मग काय येईल? देवाचा प्रेम येईल. अरे तुम्हाला प्रेम कळलं नाही इतकी वर्ष केलं ते. स्वतःला अर्पण केलं वधस्तंभावर, तरी तुम्हाला प्रेम कळलं नाही. मग आता काय येईल? क्रोध येईल, दंड येईल, शिक्षा येईल. सर्वकाळचं जीवन नाही, सर्वकाळचं मरण येईल. म्हणून परीक्षा करा. काय म्हटलंय? परीक्षा करा. रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन 13 वाचूया. रोमकरासपत्र 8वा अध्याय वचन 13, पान नंबर 1364. कारण जर तुम्ही देहाप्रमाणे जगता तर तुम्ही मरणारच, पण जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारता तर तुम्ही जिवंत राहाल. जर तुम्ही देहाप्रमाणे जगला तर काय होणार? तुम्ही मरणारच. बोला ना. मरणारच. देहाप्रमाणे जगलो तर मरणारच. देहाप्रमाणे जगणं म्हणजे काय? शरीराला जे जे पाहिजे ते द्यायचं. शरीराला जे जे पाहिजे ते दिसेल ते. तरुणपणात मग काय, मुलगा असेल तर त्याला पोरी दिसते, पोरी असेल तर तिला पहिरा दिसतो, आणि मग तेच विचार करत बसतात. इतका विचार करतात
आईबापाचा पण विचार मनात येत नाही, भावा बहिणीचा पण विचार मनात येत नाही, समाजाचा पण विचार मनात येत नाही. फक्त एकच विचार येतो, त्याच्याबरोबर पळून जायचं, है ना? काय चाललं असेल कदाचित कोणाच्या मनात, माहिती नाही प्रभू का बोलतोय ते. तर काय म्हटलंय, जे देहाप्रमाणे जगता ते तुम्ही मरणारच, परंतु जर आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारता तर तुम्ही जिवंत राहाल. शरीराची कर्म याचा अर्थ काय झालं, ही जी शरीराची कामं आहेत, वासना, लोभ, जार कर्म, घाणेरडे विचार, घाणेरड्या गोष्टी पाहणं, ही जी शरीराची कामं आहेत ती काय केली पाहिजेत, ठार मारली पाहिजेत. हालेलुया. बाप्तिस्मा घेतला तेव्हा ठार मारली, पण काहींची परत जागी झाली, जिवंत झाली. ठार मारलेली परत काय झाली, म्हणजे भूत झाली, नाही का? मेलेल्यावर जिवंत झालेलं काय म्हणायचं त्याला, भूत झालं, म्हणजे पूर्ण मेलं. हां, मग ती परत बसतात आणि आम्ही तसंच परत करतो. म्हणून काय करा म्हणताय वचन, काय म्हणताय, ही जी शरीराची कर्म आहे जी देवापासून आम्हाला दूर नेतात, ती काय करा, ठार मारा. हां, ठार मारा. कशाने मारणार ठार? काठीने, तलवारीने, मग काय पिस्तूल घेऊया, आत्म्यानं. कशाने? आत्म्यानं. दिलंय ना तिथे, सांगितलंय कशाने, आत्म्यानं. आत्म्याने ती ठार मारा. कशी? नाही बोलत आहेत कोणी. आत्म्यानं. शरीराचा वापर करा, दिवसभर नको त्या गोष्टींसाठी करतो, आता इथे करा. हालेलुया. शरीराची कर्म कशाने ठार मारता येतात? आत्म्याने ठार मारता येतात. हालेलुया. देवानं तो आत्मा आम्हाला दिलेला आहे. दिलाय की नाही दिला? बाप्तिस्मा घेतला त्यावेळेला पवित्र आत्मा आम्हाला मिळाला की नाही मिळा? मग त्याचा आम्ही ऐकत नाही म्हणून आम्ही देहाकडे जातो. हालेलुया. त्याच्यात पण प्रकार आहेत. काही जण थोडंसं ऐकतात, काही जण जास्त ऐकतात, काही जण ऐकतच नाहीत. जे जास्त ऐकतात ना ते आत्म्यानं देहाची सर्व कर्म ठार मारतात. जे थोडंसं ऐकतात ना ते थोडीशीच कर्म ठार मारतात. आणि जे ऐकत नाही ना ते स्वतःच मारतात. हॅलो, काय कळलं की नाही? हां, जे ऐकत नाही ते हां शरीराच्या कर्माला नाही ठार मारत, स्वतःच मारतात. आपल्याला काय करायचंय? पूर्ण विजय हवा असेल तर आम्हाला आत्म्याने ही देहाची कर्म ठार करावी लागतील. हालेलुया. शरीराचे चोचले पुरवायचे. तो म्हणाला हे खा, हे आता पाहिजेच तुला, तर आत्म्याला आत्म्यानं त्याला तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पाहिजेच असं काही नाही, गप्प बस. काय म्हणायचं? हां, हे मग आत्म्याने त्याला ठार मारता तुम्ही. हालेलुया. एखादी इच्छा झाली नाही, आज हे केलंच पाहिजे, आज भेटलंच पाहिजे, आज, त्यावेळेला आत्म्यानं काय करायचं? नाही. काय म्हणायचं? नाही. ते केलंस तर मरशील. हालेलुया. हे झालं आत्म्यानं ठार मारणं. आमेन. प्रभूचा आत्मा आपल्या प्रत्येकाला एक शिकवो, आज शिकवो. कारण असं झालं तरच आम्ही पुढे जगू शकतो.
नाहीतर बघा, रोज जगामध्ये कितीतरी अशा वाईट गोष्टी आहेत ज्या आम्हाला त्याच्याकडे खेचून घेतात. बरोबर आहे की नाही? जगातल्या अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण न कळतपणे खेचले जात आहोत. जणू काय सैतानाकडे खूप मोठा चुंबक आहे. चुंबक माहित आहे ना? चुंबक तो काय करतो? लोखंडाला आपल्याकडे, हां, तुम्ही इथे ठेवला त्यांनी तुकडा तिकडे असेल ना तरी पण खक्कन असा खेचतो. बघितलंय का? किती जणांनी बघितलंय चुंबक? सगळ्यांनीच बघितलंय. जवळ लेडीज लोकांनी बघितलं नाहीये. हालेलुया. आणि तो सैतानाकडे आहे. तो लगेच खेचतो आपल्याकडे. हालेलुया. पण त्याच्यापेक्षा मोठी ताकद आपल्या प्रभू येशूकडे आहे. हालेलुया. ती आहे आत्म्याची ताकद. ती आपल्याला त्याच्याकडे जाऊ देत, पण त्याच्यासाठी आत्म्यात राहावं लागतं. बघा ना, शरीरात राहिलं तर शरीराची ताकद वाढते, आत्म्यात राहिलं तर आत्म्याची ताकद वाढते. शरीराची ताकद वाढली तर तुम्ही मरणारच, पण आत्म्याची ताकद वाढली तर तुम्ही मेले तरी जगणार. हालेलुया. म्हणून म्हटलंय काय की ही देहाची कर्म, काय म्हटलंय? देहाची कर्म देवाच्या आत्म्याच्या द्वारे ती काय करा? तुम्ही ठार मारा, तरच तुम्ही काय व्हाल? जिवंत राहाल. तरच तुम्ही जिवंत राहाल. हां. हालेलुया. सांगा शेजाऱ्याला ठार मार. शेजाऱ्याला ठार मार नाही. चुकीचा संदेश नका देऊ. काय ग सांगितलं शेजाऱ्याला? शेजारीला ठार मार. काय काय ठार मारायचं? हा ते सांगा. नाही तर मी म्हणालो शेजाऱ्याला सांग म्हणजे सांगणार शेजाऱ्याला ठार मारायला तिकडे. हालेलुया. देहाची कर्म ठार मारायची आहेत. आमेन. याकोब काय म्हणतो पहा, 3 अध्याय वचन 5. परीक्षा करायची आहे ना? करूया. पान नंबर 1464 याकोब 3 अध्याय वचन 5. किती वचन? 5. वचन 5. तशी जीभ ही लहान अवयव आहे, खूप लहान अवयव आहे, परंतु मोठ्या गोष्टींची फुसारकी मिरवते. हां. पहा किती थोडकी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते. आता कुठलं परीक्षा करायची आहे? जीभ हा पण आपलाच अवयव ना? काय काय बोललंय बघा जरा, आठवतंय? हॅलो, एवढीशीच आहे ना? किती वेळ बोलते? दिवसभर. नवऱ्यांनो, बायकोला काय काय बोललात? शिव्या घातल्या का? वेळेवर जेवण नाही दिलं म्हणून? बायकांनो, या भरपूर बोललेले दिसत आहेत. काहींनी हिम्मत केली नसेल, पण मनातल्या मनात काही कमी बोलतो आपण. जल्ला मेला तो नुसता. बोललात का? कबूल थोडी करणार, या गोष्टी कबूल नाही करायच्या. मुलांनो, जाऊ दे, नवरा बायको बाजूला ठेवी. आता मुलांनो, तुम्ही आपल्या आई वडिलांविषयी काय बोललात? नाही काय बोललात? पैसे मागितले, थोडे दिले नाही, काय बोललात? काय विचार केले? पार्टीला जायचं होतं मित्राबरोबर, थंडा प्यायला पैसे नाही दिले,
काय मुलींनो, काय बोललात की नाही? जीभ आवरली का? जाऊ दे, घरात नाही. अरे घरातच जास्त बोलतात लोक. बाहेरचं तर काही प्रश्न विचारूच नको. काही लोकांच्या तोंडातून अजून पण शिव्या येतात. किती जण हात वर करा. यावेळेला जागे आहेत सगळे. गुगली कोणालाच कळली सगळ्याला. आता अलर्ट झालेत. शिव्यांची गोष्ट आहे ना. भांडण किती जणांनी केलं? भांडण नवरा बायकोत झालं की नाही हे पण सांगायचं नाही. पण शेजाऱ्याने ऐकलंय आणि बघितलंय. हा, मग जर शेजाऱ्याने ऐकलंय आणि बघितलंय तर प्रभूने नाही ऐकलं, प्रभूने नाही बघितलं. परीक्षा करा. झालीत ना भांडणं? घरातली सोडा, शेजाऱ्यांशी झालं की नाही? ती एक बोलली की मी दोन बोलली. कसे भांडतात बघूया आपण. इकडे आणूया. भांडण, विचार, जिभेने वाईट शब्दांचा उच्चार, हे सुद्धा काय आहे? पाप आहे. काय म्हटलंय? एवढीशी जीभ ती अख्ख्या रानाला पेटवते म्हटलंय. म्हणजे तुम्ही एखाद्याविषयी जर चुगली केली तर ती सगळ्यांपर्यंत पोचते. हॅलो, एखाद्याविषयी चुकीचं जर तुम्ही काय बोललात कोणाशी तर ते सगळ्यांपर्यंत पोचतं आणि त्या बिचाऱ्याचं आयुष्य बर्बाद होऊन जातं. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा की माझ्या बोलण्यानं पुढे परिणाम काय होतील. हालेलुया. याकोबाचं पत्र त्यातलं 4 अध्याय वचन 1. लढाया आणि भांडणे ही तुम्हामध्ये कोठून येतात? सांगा बरं, कुठून येतात ते? जिभेकडूनच ना. पुढे, तुमच्या अंगामधल्या ज्या विषय वासना लढाई करतात त्यांपासून ती येतात की नाही? मग अंगामध्ये काही कमी आहेत का? काय म्हणतात त्याला आताच्या भाषेत? किडे. अंगामध्ये काय आहेत? भरपूर किडे आहेत ना. त्याच्यामुळेच हे भांडणं होतात की नाही? बरोबर ना. मग एवढीशी जागा पण सोडत नाही कोणाली. एवढीशी माझीच घेतलीस म्हणतो. इतका भांडतो, इतका भांडतो, ठोकतो, जीव घेतो, कोर्टात जातो, त्या वकिलाला पैसे देतो पण भावाला देत नाही. काय खरं की नाही? लाखो रुपये भावाला एकदा थोडेसे कुठे जास्त द्यायचं असतं, ती द्यायला तयार होत नाही. वकील वर्ष थांबवतो केस आणि त्याच्याकडून घेत राहतो. त्याला आनंदानं देतो, घेऊन जातो. हे घे बाबा. मग काय आपली बुद्धी आहे बघा. माणसाचं डोकं किती चालतंय ते बघा. जे दिवसभर कष्ट याने करायचे आणि नेऊन त्याला द्यायचे. अरे मग ते भावाला दिलं असतं तर काय बिघडलं असतं? काय ना, व्यवस्थित राहिले असतात ना दोघे जण. पण नाही, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. तुला नाही मला घाल कुत्र्याला, वकिलाला. असं आहे ते. प्रभूला धन्यवाद देऊया. आपलं हे डोकं बदलून दिलंय का? नसेल दिलं तर आज परीक्षा करा. बदललं नसेल तर आज परीक्षा करा. हालेलुया.
पुढे 4थं वचन, त्यातलं 4थं वचन, 4था अध्याय. अहो व्यभिचाऱ्यांनो हा, वो व्यभिचाऱ्यांनो, व व्यभिचारणींनो, हा, जगाची मैत्री ही देवाशी वैर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र व्हायला इच्छितो तो देवाचा वैरी ठरला आहे. हा. इथे मात्र देवाने बघा समानता दिली आहे वचनामध्ये. बऱ्याच ठिकाणी काय म्हटलंय, व्यभिचाऱ्यांनो, इथे व्यभिचाऱ्यांनो आणि व्यभिचारिणींनो. याकोब हुशार होता, त्याला वाटलं फक्त व्यभिचाऱ्यानं म्हटल्यावर पुरुष अलर्ट होतील, बायकांना सोडायचं नाही. हं? काय म्हणतो, जगाची मैत्री ही देवाशी. आता स्वतःला प्रश्न विचारा, तुमचे मित्र कोण आहेत? जगातले आहेत की प्रभूमधले आहेत? मी विचारलं तर कोण सांगणार नाही, आता हे पण सांगणार नाहीत. हॅलो, तुमचे मित्र कोण आहेत? माझा मित्र एकच आहे. सगळेजण हळूच म्हणतायत येशू येशू येशू. हां, म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं त्यानेच. मग तुमचा का नाही? माझं उत्तर तुम्हाला माहित आहे, स्वतःचं उत्तर नाही तुमच्याकडे. खरं सांगतो, मी प्रभूचा स्वीकार केला तेव्हा माझे सगळे मित्र मला सोडून गेले. तुमचे गेलेत की तुम्ही चिकटलेले आहेत अजून? धन्यवाद प्रभूला. पण ज्यांचे चिकटलेले, मैत्रिणी, नुसतं मित्र नाही ना, मैत्रीण सांगू दे. किती जणांची मैत्रीण जगातली आहे? देवाशी वैर. कारण जगातली आहे तर ती तुम्हाला जगात घेऊन जाणार. हालेलुया. तुमच्यात इतकी हिंमत असली पाहिजे की तिला तुमच्यामध्ये आणता आलं पाहिजे, तर तुम्ही प्रभू मधले आहात. मग बिंदास जा जगातल्या लोकांमध्ये. हालेलुया. जा, पण त्यांच्याशी मैत्री करा असं नाही सांगितलंय देवाने. हालेलुया. मैत्री केले तर तुम्ही बिघडणार. म्हणून जगाशी मैत्री ही देवाशी काय आहे? वैर आहे. देवाबरोबर भांडण करणार का तुम्ही? देवाबरोबर वैर पत्करणार का? नाही. मग सोडा जगातले मित्र आणि मैत्रिणी. हालेलुया. मी म्हणालो ना आता की मी प्रभूचा स्वीकार केला, माझे सगळे मित्र मला सोडून गेले. पण मी किती आशीर्वादित आहे, सगळे सोडून गेले पण त्या सगळ्यांपेक्षा भारी मित्र मला लाभलाय, जो म्हणतो मी कधीच सोडणार नाही. अरे त्याच्याबरोबर करा ना मैत्री. तो स्वतः पण म्हणतो तुम्ही माझे मित्र आहात. हालेलुया. मग या त्याच्याजवळ आज असं प्रभू भोजन घ्या की प्रभू बरोबर मैत्री झाली पाहिजे. हालेलुया. काय काय नातं आज. म्हणून म्हटलं येशूच्या रक्तानं आमचं नातं स्थापित केलं जाणार आहे. हालेलुया. जर आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे आज त्याचं शरीर आणि रक्त घेतो तर पहिली गोष्ट घडणार ती म्हणजे पित्याबरोबर आमचं नातं जोडलं जाणार. आम्हाला देवाचा मुलगा म्हणण्याचा अधिकार. हालेलुया. दुसरं, आम्ही येशू ख्रिस्ताचे भाऊ म्हणून ओळखले जाणार. हे दुसरं नाचं आमचं तयार झालं. तिसरं, तो आम्हाला मित्र म्हणून बोलावतो म्हणजे आम्हाला मित्र पण मिळाला. हॅलो. आणि शिकायचं असेल तर तो म्हणतो माझ्याकडे ये, मी तुला अद्भुत आणि गहन गोष्टी शिकवतो. म्हणजे तो माझा शिक्षक पण झाला. काय इतकी नाती एका वेळेला प्रभू आपल्या बरोबर जोडतो. हालेलुया. अट एकच, स्वतःची परीक्षा कर आणि मग खा आणि मग पी. हालेलुया. तर हे सर्व घडेल, तर हे सर्व तुला मिळेल.
पेत्र काय म्हणतो पहा, पहिला पेत्र 2 अध्याय वचन 11 आणि 12. पहिला पेत्र 2 अध्याय वचन 11. प्रियांनो, मी विनंती करतो की तुम्ही उपरी व प्रवासी असे असून ज्या देहासंबंधीच्या हवा जीवाशी लढतात त्यांपासून दूर राहा. राष्ट्रांच्या लोकांप्रमाणे तुम्ही आपली वर्तणूक चांगली असू द्या. राष्ट्रांच्या लोकांमध्ये तुम्ही आपली वर्तणूक चांगली असू द्या, यासाठी की जरी ते जसे वाईट करणाऱ्यांच्या विरुद्ध तसे तुम्हाविरुद्ध बोलतात, तरी त्यांनी तुमची चांगली कर्मी पाहून त्यावरून देवाची भेट होण्याच्या दिवशी देवाचं गौरव करावं. परीक्षा करा. काय म्हणतो पेत्र? प्रियांनो, मी तुम्हाला विनंती करतो. हालेलुया. मी पण तेच म्हणतो. प्रियांनो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही काय आहात? या जगामध्ये, या पृथ्वीवर उपरी आहात. काय आहात? उपरी म्हणजे काय? अनाथ. तुमचं कोणीही, तुमचं काहीही, इथे तुमचं काहीही पटतंय का? की आहे बंगला, शेती भरपूर आहे? हॅलो, तुमच्या अगोदर ती दुसऱ्या कोणाची तरी होती, त्याच्या अगोदर ती दुसऱ्या कोणाची तरी होती, तुमच्यानंतर ते आणखीन तिसऱ्या कोणाला मिळेल. म्हणजे ती तुमची आहे का? नाही. उपरी आहात. हालेलुया. मग तुमचं काय आहे? काहीच नाही. पृथ्वीवर तुमचं काहीही. सांगा शेजाऱ्याला, पृथ्वीवर तुझं काय नाही आहे. माझं आहे. ही आयडिया बरी आहे. त्याला सांगतो तुझं काय नाही आणि माझं आहे, म्हणजे त्याचं पण तुमचं. पकडली या की नाही? पृथ्वीवर आपलं काहीही. हां, फक्त त्याचं नाही, आपलं. आपण इथे उपरी आहोत. काय आहोत? उपरी आहोत. आणि दुसरं काय म्हटलंय? प्रवासी आहोत. काय आहोत? प्रवासी आहोत. बघा, मी प्रवास करून वसईतून तलासरीत आलो आहे, बरोबर ना? मग मी तलासरीत कायमचा राहणार आहे का? म्हणजे मला परत जायचंच की नाही वसईत? तुम्ही माझ्या वसईमध्ये येऊन माझ्याकडे घरी कायमचे राहाल का? नाही राहणार. का? प्रवासी आहात. हालेलुया. तसे आपण सगळेजण स्वर्गातून इकडे प्रवास करत आलोय. हालेलुया. स्वर्गातून प्रवास करायला कुठे आलोय? पृथ्वीवर पिकनिकसाठी आलोय. काय करायला? हां. मग ते पिकनिकला आल्यावर लग्न करतो, काय काय करतो बघा. वचन सांगतो, मी नाही सांगत आहे. ही पिकनिक किती दिवसाची असते? प्रत्येकासाठी वेगवेगळ्या दिवसाची आहे. हालेलुया. पण हे लक्षात ठेवायचं, मी पिकनिकला आलोय, प्रवासी आहे. हालेलुया. हां, म्हणून प्रवासात जे काही दिसतं त्याच्या प्रेमात पडणार. किती हुशार आहेत सगळे. हालेलुया. वसईत आल्यावर वसईतल्या पोरीच्या प्रेमात पडाल का तुम्ही? हो म्हणा. तिकडचे चांगले असतात ना, असं काय वाटतं का? नाही, आपण अमेरिकेचं उदाहरण घेऊ ना. मग तिकडच्या चांगल्या असतात ना, खूप गोऱ्या.
काहीही प्रवासी आहोत. लक्षात ठेवायचं. काय? तिथून सगळेजण आलेले आहेत आणि परत आपल्या घराकडे जाणार आहेत. हालेलुया. परत आपल्या घराकडे जाण्यासाठी प्रभुभोजन गरजेचं आहे. हे जर व्यवस्थित आज घेतलं तर आपलं तिकडचं तिकीट कन्फर्म. हालेलुया. म्हणून योग्य रीतीनं घेणं हे खूप महत्वाचं आहे. हालेलुया. काय म्हणतो तो? तुम्ही उपरी आणि प्रवासी आहात. पुढे, म्हणून ज्या देहासंबंधीच्या हवा जीवाशी लढतात त्यापासून जे हवंसं वाटतं ना त्याच्यापासून काय करा? दूर राहा. जेवढं गरजेचं तेवढं परमेश्वर आम्हाला वेळच्या वेळी देणारच. हालेलुया. म्हणून तो म्हणतो, अरे तुम्ही जर आपल्या मुलाला उत्तम गोष्टी देऊ पाहता तर तुमचा स्वर्गातला पिता तुम्हाला देणार नाही का? हालेलुया. कोणत्या वेळेला कोणती गोष्ट द्यायची तो देणार. हालेलुया. तुम्ही शोधायला कशाला जाता पोयरीच्या मागे? काय पोयरीनो, तुम्हाला इतकी घाई झाली की नुसते शोधायच्या मागे लागतात. जराशा कुठे वायात आल्या किंवा आले की लागले शोधायला. अरे आईवडिलांवर विश्वास ठेवा, त्या बापावर विश्वास ठेवा. तो योग्य वेळी योग्य तो मदतगार देईल. हवांच्या मागे जाऊ नका. हालेलुया. पुढे काय म्हटलंय? 12 वचन. राष्ट्रांच्या लोकांमध्ये तुम्ही आपली वर्तणूक चांगली असू द्या. शेजारचे गावातले लोक बोलले नाही पाहिजे. तर प्रार्थनेला जातो त्याची पोरगी ना, त्या पोरीनं ना असं केलं. काय झालं? देवाचा गौरव झाला का? आईवडिलांचा उद्धार झाला की नाही? लावली ना त्यांची वाट. त्यांनी जग सोडलं, त्यांनी समाज सोडला, त्यांनी नातेवाईक सोडले, त्यांनी मित्र सोडले. कशासाठी? त्यांच्या आणि तुमच्या सुखासाठी. मुलांना ऐकताय का? आणि ते प्रभूकडे आले. का आले प्रभूकडे? की जसं मी जगलो वाईटामध्ये, पापामध्ये, आजारामध्ये, व्यभिचारामध्ये, तशी माझे मुलांनी जगलं नाही पाहिजे. माझी मुलं पवित्रतेत जगली पाहिजे, देवाला आवडणारी असली पाहिजेत, देवाला प्रिय असली पाहिजेत, त्यांना देवाला त्यांचे मार्ग आवडले पाहिजेत. म्हणून तुमचे आईवडिलांनी जगाला सोडलंय, नातेवाईक सोडलेत, मित्र सोडले, मूर्तीपूजा सोडली, सगळ्या वाईट गोष्टी सोडल्या आणि ते प्रभूकडे आलेले आहेत. हालेलुया. त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी. तुम्ही काय करता? त्यांना दुखावणार आहात का? रडवणार त्यांना? लोकांसमोर त्यांचं असं करणार आहात? हा देवाचा गौरव होईल का? विचार करा जरासा. आणि या दिवसात सैतान भयंकर गोष्टी करत आहे. कुटुंब तोडण्याचे प्रयत्न. बिचारे आई वडील ते रडत बसण्या पलीकडे त्यांच्या हातात काहीच राहत नाही. खूप मोठं दुःख असतं ते. म्हणून मुलांना सांभाळा, कारण येणारे दिवस हे तुमच्यासाठी खूप घातक आहेत. मी म्हणेन आमची पिढी आता नाही जाणार त्या घाणीकडे. माझ्या बरोबरचे आहेत लोक ना, ते नाही जाणार, गॅरंटी आहे मला, कारण त्यांनी सगळं बघितलंय. पण तुमचं काय? सध्याचे दिवस हे खूप भयंकर आहेत. आणि म्हणून वचन म्हणतंय त्या सगळ्या हवांपासून तुम्ही काय करा? स्वतःला दूर ठेवा आणि असं वागा की देवाचा गौरव तुमच्याद्वारे झाला पाहिजे. हालेलुया. म्हणून आज आपण परीक्षा करणार आहोत.
म्हणून आज स्वतःचं आपण ठरवणार आहोत की मी काय केलं आणि मला काय केलं पाहिजे. निर्णय घ्यायचा आहे. ख्रिस्त हजर आहे, येशू हजर आहे माझ्यामध्ये येण्यासाठी, माझ्यामध्ये राहण्यासाठी, मला शिकवण्यासाठी, मला चालवण्यासाठी, मला मदत करण्यासाठी. हालेलुया. तो तयार आहे. मी तयार आहे का? मी तयारी केली आहे का? नसेल तर आज मला देवाने ही वेळ दिली आहे, मी वाया नाही घालवणार. हालेलुया. आज मी वाया घालवणार नाही. हालेलुया. खरं का? म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तशाच जर ठेवल्या आणि मी जर प्रभू भोजन घेतलं तर काय होईल? दंड, मरण. आणखीन काय बघा, 1 कोरिंथ 11 अध्याय वचन 29 आणि 30. कोरिंथकरास पहिलं पत्र 11 अध्याय वचन 29 आणि 30. कारण जो अयोग्य प्रकारे खातो व पितो तो प्रभूच्या शरीराला न लक्षून आपणावर दंड आणायला खातो व पितो. यामुळे तुम्हामध्ये पुष्कळ अशक्त व रोगी आहेत आणि कित्येक निजले आहेत. चुकीच्या पद्धतीने घेतलं तर हे परिणाम आहेत. अयोग्य प्रकारे खाल्लं तर हे परिणाम आहेत. परीक्षा जर स्वतःची केली नाही, दुसरा घेतोय म्हणून मी पण घेतो, त्याला वाईट नाही वाटलं पाहिजे. तो काय म्हणेल, अरे याने प्रभुभोजन घेतलं नाही, म्हणजे ह्याच्यात काहीतरी. माणसाला दाखवण्यासाठी घेऊ नका. प्रभू इथे पाहायला हजर आहे. हालेलुया. त्याच्या समोर आपल्याला स्वतःची काय करायची आहे? परीक्षा द्यायची आहे. त्याच्या समोर मला पवित्र व्हायचं आहे. त्यानं माझा स्वीकार केला पाहिजे. हालेलुया. मग काय करायला लागेल? कसं खावं ते सांगितलं. आता काय करावं लागेल? मग पहिली गोष्ट पश्चाताप करा. देहाच्या शरीराची जी जी कर्म केली, जी जी कामं केली, मग शरीराच्या कोणत्याही अवयवाकडून का असेनात, त्या प्रत्येक चुकीच्या कामाचा पश्चाताप करा. हालेलुया. ऐकू नका. तुटलं पाहिजे हृदय पश्चाताप करायचं तर. अश्रू आले पाहिजेत. कबुली दिली पाहिजे. दुसरं, क्षमा मागा आणि क्षमा करा. काय म्हणालो मी? क्षमा मागा आणि क्षमा करा. कोणाकोणाला दुखवलंय? जिभेने काय काय केलीत भांडणं, कुठे कुठे आग लावली. इथून बसून तिथे जागेवर बसून नका म्हणू, प्रभू मी ह्याला क्षमा करतो. जा त्याच्याकडे, ज्याला दुखवलंय त्याच्याकडे. क्षमा करा आणि क्षमा मागा. नुसतं करा किंवा नुसतं मागा नाही. नवरा चुकलाय तर त्यानं बायकोची क्षमा मागावी. असं नाही समजायचं माझी बायको आहे ती, तिला काय तिच्याकडे काय क्षमा मागायची, एवढी मोठी झाली का? हो, तुम्ही चुकलात तर ती मोठी आहे, कारण तिच्यामध्ये पण प्रभूचाच आत्मा आहे. तुम्ही तिला शिव्या दिल्यात, तिला भांडलं, तिला मारलत, याचा अर्थ तुम्ही प्रभूच्या आत्म्याला दुखावलत. आणि जर तुम्ही तिची क्षमा मागितली नाही तर प्रभू तुम्हाला क्षमा करणार नाही. स्पष्ट सांगतो मी. बायकोनी काय नवऱ्याविषयी चुकीचं केलं आहे का? तर तिने सुद्धा नवऱ्याची क्षमा मागितलीच पाहिजे.
मुलांनो, तुम्ही आपल्या आईवडिलांना दुखावलंय का? क्षमा मागितलीच पाहिजे. प्रभू मधला एखादा व्यक्ती नाही, पण त्याला तुम्ही रागावलात का? त्याच्याशी भांडण केलंय का? त्याची सुद्धा क्षमा तुम्ही मागितली पाहिजे. हे देवाचं वचन आहे. नाही तर तुम्ही म्हणाल का इथले तर कोणाशी नाही, मी तर बाहेर भांडलोय. नाही, परीक्षा करा. हालेलुया. मुलांनी आपल्या आईवडिलांची, आपल्या भावंडांची, मित्राची, जो कोणाविषयी तुम्ही चुकलेला आहात त्या प्रत्येकाची क्षमा मागणं हे आपलं कर्तव्य आहे. हा देवाचा नियम आहे. मत्तेय 6:14 काय सांगतो देव बघा. पान नंबर 1148, मत्तेय 6:14. कारण जर तुम्ही माणसांच्या अपराधांची क्षमा करता, जर तुम्ही माणसांच्या अपराधांची क्षमा करता, तर तुमचा आकाशातील बाप तुम्हाला क्षमा करेल. हा, तरच तुमचा आकाशातील बाप तुम्हाला क्षमा करेल, नाहीतर नाही. मग ख्रिस्त माझ्यामध्ये आला पाहिजे असं जर मला वाटत असेल तर आज मला हे केलं पाहिजे. बरोबर की नाही? माझ्या अपराधांची क्षमा झाली पाहिजे की नाही? मग मी पहिली दुसऱ्याला क्षमा केली पाहिजे, तर माझ्या अपराधांची क्षमा होईल. आणि माझ्या अपराधांची क्षमा झाली तर प्रभू माझ्यामध्ये येईल. हालेलुया. दुसरं, पहिलं पश्चाताप, दुसरं क्षमा, आणि तिसरी गोष्ट आपली पाप कबूल करा. काय करावं लागेल? आपली पाप कबूल करा. कठीण जातं ना हे सगळं, पण प्रभू हवाय तर करावं लागेल. हालेलुया. काय म्हणतं वचन पहा. 1 योहान 1 अध्याय वचन 9. पहिला योहान 1 अध्याय वचन 9. पान नंबर 1475, योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय वचन 9. जर आपण आपली पापे पदरी घेतली, जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वासू आणि न्यायी आहे, तर तो विश्वासू आणि न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, आणि आपल्याला सर्व अन्यायापासून शुद्ध करेल. म्हणून आणि आपल्याला सर्व अन्यायापासून, म्हणजे कधी शुद्ध करेल, कधी क्षमा करेल पापांची? मी पदरी घेतली, कबूल केली तर. भावाविरुद्ध केलंय का? बहिणी विरुद्ध केलंय का? मंडळी विरुद्ध केलंय का? पालकांविरुद्ध केलंय का? कोणाविरुद्ध कबूल करा. ते तसंच ठेवून प्रभुभोजन घेऊ शकत. मग काही जण काय करतात माहित आहे? यावेळेला नाही, मी पुढच्या वेळेला प्रभुभोजन घेईन. आपलं शहाणपण चालवतात. काय म्हणतात? पाप कबूल करायची आहेत ना, जरा मला वेळ मिळू दे, नंतर घेईन. मी प्रभुभोजन आज नाही घेणार, नंतर घेईन. आणि आज मेलास तर जड जात आहे ना. खरं आहे, आपल्याला थोडी माहिती आहे कधी जाणार आहोत ते. आजच जर मेलो तर प्रभुभोजन राहिलं, क्षमा राहिली, कबुली राहिली, सगळं राहिलं. जाईन देवाच्या राज्यात, राहीन प्रभू येशू बरोबर,
उठवला जाईन मी. मग एवढं सगळं करून फायदा काय? का सोडलंय मी समाजाला? का आलोय मी प्रभू येशूकडे? आजारातून बरं व्हावं म्हणून? कशाला आला प्रभू येशू ख्रिस्त? तुम्हाला बरं करायला आला? तुम्हाला संपत्ती द्यायला आला? तुमची लग्न करून द्यायला आला? तुमची मुलं सांभाळायला आला? नाही. या सगळ्यांपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, तो आम्हाला सार्वकालिक जीवन द्यायला आला. हालेलुया. या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. आमची लग्न लावून द्यायला, आमची घरं बांधून द्यायला तो स्वर्ग सोडून पृथ्वीवर आलेला नाही. कृपया लक्षात घ्या. हे बरेच लोक प्रभू येशूकडे त्याच्यासाठीच जातात. हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, परंतु प्रभू ते द्यायला इथे पृथ्वीवर आलेला नाही. तो काय द्यायला आलाय? सार्वकालिक जीवन. हालेलुया. अनंत जीवन. आणि ते कधी मिळतं मला? जर मी पश्चाताप करतो, क्षमा करतो, पापांची कबुली देतो, आणि चौथी गोष्ट त्याचं वचन पाळतो. 1 योहान 2 अध्याय वचन 5. 1 योहान 2 अध्याय वचन 5. परंतु जो कोणी त्याचे वचन पाळतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे. यावरून आपण ओळखतो की आपण त्याच्यामध्ये आहोत. आपण त्याच्यामध्ये आहोत. त्याच्यासाठी जमलोय ना सकाळपासून. कशाला सांगतो एवढं? हालेलुया. काय म्हटलं? सुरुवातीचं वचन काय वाचलं आपण? जर तुम्ही माझे मांस खाल, जर तुम्ही माझे रक्त प्याल, तर मी तुम्हाला सार्वकालिक जीवन देईन आणि शेवटच्या दिवशी उठवेन. तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये राहीन. बरोबर का? मग इथे पण तेच म्हटलंय. 5व्या वचनात काय वाचलंय पहा, परत एकदा वाचा. परंतु जो कोणी त्याचे वचन पाळतो, जो कोणी त्याचे वचन पाळतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे. पाळतो का? कारण प्रेम आहे म्हणून देवाची प्रीती त्याच्यामध्ये भरली गेलेली आहे. यावरून आपण ओळखतो की आपण त्याच्यामध्ये आहोत. आज्ञा पाळतो, जो वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यावरून आम्हाला कळतं की आम्ही त्याच्यामध्ये आहोत. हालेलुया. मग पश्चाताप करणं ही सुद्धा आज्ञाच आहे. योहान तेच ओरडून सांगत होता ना लोकांना. पश्चाताप करा, पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलं. क्षमा मागा, क्षमा करा, ही पण देवाची आज्ञा आहे. आपली पाप पदरी घ्या, कबूल करा, आज्ञा आहे. जो कोणी अशा आज्ञा पाळतो, वचन पाळतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती पूर्ण आहे. आणि त्याच्यावरूनच आपण ओळखतो की आम्ही त्याच्यामध्ये राहतो. आम्ही त्याच्यामध्ये राहतो. हे सर्व केल्यानंतर जीवनाची भाकर आणि प्रभूचं रक्त आम्हासाठी आशीर्वादाचं ठरतं. हालेलुया. कारण ज्याला ते रक्त आहे त्यालाच जीवन आहे. ज्याला ते रक्त नाही त्याला जीवन मुळीच नाही. हालेलुया. काय घडलं होतं माहिती काय तुम्हाला? जुन्या करारामध्ये, निर्गमाच्या पुस्तकामध्ये 12व्या अध्यायामध्ये 7व्या वचनामध्ये, निर्गम 12:7, निर्गम 12:7 पान नंबर 89. आणि त्यांनी त्याचे काही रक्त घ्यावे आणि ते ज्या घरांमध्ये ते खातील त्याच्या दोन्ही दार बाह्यावर व कपाळपट्टीवर ते लावावे.
किती वचन? 7वं वचन पहा, 12वा अध्याय निर्गम वचन 7. काय म्हटलंय? आणि त्यांनी त्याचे काही रक्त घ्यावे. कोणाचे? जो कोकरू मारलेला होता त्याचे. अगोदरचं वाचलं असेल तुम्ही, नसेल वाचलं तर वाचा घरी जाऊन. तिथे प्रत्यक्षात प्रभूचं रक्त होतं का? नाही. जो कोकरू मारलेला होता त्याचं रक्त घ्यावं आणि ते काय करायचं होतं? ते ज्या घरांमध्ये ते खातील त्याच्या दोन्ही दारबाह्यांवर व कपाळपट्टीवर लावावे. कोकऱ्याचं रक्त कुठे? हा असा दरवाजा असतो ना, बरोबर ना? इकडून इकडून इकडे या दोन्ही दारबाह्या आणि हे वरचं कपाळपट्टी. हालेलुया. आपल्या या दोन्ही दारबाह्या आणि ही कपाळपट्टी. हालेलुया. त्यांनी कोकराचं रक्त त्यांच्या घराच्या दारबाह्यांना आणि वरच्या पट्टीला लावायचं होतं. बरोबर आहे? का लावायचं होतं? का लावायचं होतं? बघा पुढे वचन 13. आणि तुम्ही आहात त्या घरावरील रक्त तुम्हाला खुनेसाठी होईल. आणि जेव्हा मी रक्त पाहीन तेव्हा तुम्हाला ओलांडून जाईन. आणि मी मिसर देशाला मारीन तेव्हा तुमचा नाश करायला तुम्हावर पिढा येणार नाही. काय म्हटलंय? ज्या घरावर त्या कोकऱ्याचं रक्त लागलेलं असेल त्या घराचा मी नाश करणार, तर ते मी ओलांडून पुढे जाईन. कोण म्हणतोय? देव सांगतोय. हालेलुया. आणि देवानं तसंच केलं. ज्या ज्या घराच्या दारबाह्यांवर कोकऱ्याचं रक्त होतं ते घर सोडून दिलं, पण इतर सगळं मिश्रातल्या घरांवर त्याने नाश आणला. हालेलुया. आणि आज प्रभू येशू ख्रिस्त त्याचं रक्त आम्हाला देतोय, कोकऱ्याचं नाही. हालेलुया. त्याचं स्वतःचं. ते सुद्धा कुठे? नुसत्या दारबाह्यांना आणि कपाळपट्टीला लावा असं नाही म्हणत आहे तो म्हणतो ते तुमच्या आतमध्ये घ्या. हालेलुया. म्हणजे काय होईल? मरण तुमच्यापर्यंत येणारच नाही. हालेलुया. कारण माझ्या रक्तामध्ये काय आहे? सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया. अरे साधं कोकऱ्याचं रक्त त्या दारावर होतं म्हणून सैतान त्या घराला मारू शकला नाही, किंवा देवाच्या वचनाप्रमाणे त्या घरावर पीडा आली नाही. मग विचार करा, जर प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त माझ्या शरीरात असेल तर सैतान माझा काय ठेंगा बिघडवणार आहे? हॅलो, ठेंगा शब्द माहिती आहे की नाही तुम्हाला? ठेंगा हालेलुया. म्हणून प्रभूचं रक्त हे उत्तम पेय. तो म्हणतो ते तुम्ही प्यायलं पाहिजे. हालेलुया. जुन्या करारामध्ये ही प्रभू भोजनाची व्यवस्था करून ठेवली होती, पण कोणाच्या? कोकऱ्याच्या रक्ताच्या द्वारे. हालेलुया. नवीन करारामध्ये आम्हाला कुठलं कोकरू पकडून आणायचं नव्हतं, तर स्वतः देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी कोकरू बनून आला. आणि तो म्हणतो आता हे माझं मांस खा, हे माझं रक्त प्या, म्हणजे मी तुमच्यामध्ये राहीन, तुम्ही माझ्यामध्ये राहाल, मरण तुम्हाला शिवणार नाही, तुम्ही सर्व काळ माझ्याबरोबर जगाल. हालेलुया. हालेलुया. तयार आहेत का?
कारण सैतान येतो तो कशासाठी येतो सांगा पटकन? नाश करण्यासाठी, चोरी करण्यासाठी, घात हत्या, घात करण्यासाठी आणि चोरी करावी. हे पण नाही माहिती आहे काही लोकांना. ह्यांना प्रबोधन देऊ नका. घात करावा, चोरी करावी आणि नाश करावा. 3 गोष्टी ना, बरोबर ना? मग ज्या दारबायावर होते त्या दारबायावर हे आलं का? नाही. मग ज्या शरीरात आहे त्याच्यावर येईल का? नाही. येईल का? नाही येणार. पण ते योग्य प्रकारे घेतलं पाहिजे. हां तर हालेलुया. कारण ज्याला हे रक्त आहे त्याला जीवन आहे. कधी घ्यावी ही भाकर? कसं असावं मग शिष्याचं जीवन? कसं असलं पाहिजे शिष्याचं जीवन? पश्चाताप केलाय का? क्षमा केली का? कबुली दिली का? देतो, नंतर वेळ देतो. तुम्ही म्हणता इथे बसवून ठेवलंय, तुम्ही बोलताय आणि कुठे जाऊ क्षमा मागायला? देणार वेळ. हालेलुया. मग शिष्यांचं जीवन कसं असतं पहा. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कसे जगले ते. इथपासून पुढे, आजपासून, याच्या अगोदर नसेल झालं तर हरकत नाही, पण आजपासून पुढे आमचं जीवन असंच असलं पाहिजे. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि वचन 42. प्रेषित 2:42. आणि ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहभागीपणात. काढू दे. पान नंबर 1310. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 42 वचन. आणि ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहभागीपणात व भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात स्थिरपणाने तत्पर असत. हां, प्रभूचे शिष्य आहोत का? प्रभू माझ्यामध्ये राहतो का? आज येणार ना? मग माझं जीवन कसं असायला पाहिजे पहा. पहिलं शिक्षण. काय? शिक्षण. रोज मला शिकलं पाहिजे. तयार आहेत का? होय. शाळा चालू झाली, ॲडमिशन घ्या. रोज काय केलं पाहिजे मला? शिकलं पाहिजे. हां, संडे स्कूलच्या पोरांना सांगून ठेवतो, तुम्हाला अभ्यासाला बसा म्हटलं की तुम्ही पण यांना सांगा तुम्ही पण बसा. नाही कळलं? अरे शिकायचं आहे ना, मग रोज बायबल घेऊन बसलं पाहिजे की नाही? होय. नाही बसलं तर? तेच म्हटलं तुमच्या पोरांना सांगतो, तुम्ही म्हणतात ना अभ्यास कर रे, त्यांना सांगून ठेवतो. आता आई बाबांना पण सांग, तुम्ही पण करा, काढा बायबल तुमचं. मी संडे स्कूलला जाणार आहे तेव्हा मी हे सांगणार आहे. काय? तुमचा गृहपाठ सुरू. शिक्षण रोज शिकलो पाहिजे. कारण याच्यामध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे. मी बघा 26 वर्ष झाली अजून शिकतोय, संपतच नाही. हालेलुया. दुसरी गोष्ट, देवाच्या लोकांनी काय करायचंय? सहभागी पण. काय? बोला ना. बोलायला पण कंटाळा आलाय की काय? सहभागी पण म्हणजे काय? आम्ही आता जसे एकत्र जमलो, हे काय आमचं? हालेलुया. मग असं आम्हाला एकत्र जमायचं आहे प्रभूच्या प्रार्थनेसाठी, खाण्यास पिण्यासाठी नव्हे. कशासाठी? हां, शिकण्यासाठी, प्रार्थनेसाठी, उपवास प्रार्थनेसाठी. हालेलुया. नाही तर म्हणतील एकत्र जमायचे, आज याच्या घरी पार्टी करू, उद्या त्याच्या घरी पार्टी करू. झालं सहभागी पण. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट काय करायची आहे? बोला. भाकर मोडायची. भाकर
मोडणार ना आज? मोडणार ना? हां. आणि चौथी गोष्ट प्रार्थना. कोण बघतच नाही का बायबलमध्ये? चौथी गोष्ट पुढे आहे, लिहिली आहे. प्रार्थना करण्यास. प्रार्थना करायची आहे. काय करायची आहे? प्रार्थना. कोणत्या 4 गोष्टी सांगितल्या विचारे ना परत कधीतरी. हां. आणि मग असा करेन नाही तर. पहिली गोष्ट काय सांगितली? शिष्यांच्या जीवनात पहिली गोष्ट. हे असं केलं म्हणून वेगळं समजू नका. म्हणतील पास्टरनं काहीतरी झालं एवढं. शिक्षण. काय? शिक्षण. नंतर शेजाऱ्याला 4 गोष्टी सांगायच्या आहेत. हा. दुसरं सहभागीपण. तिसरं भाकर मोडणं. आणि चौथं प्रार्थना करणं. हालेलुया. काय म्हटलंय? प्रेषितांच्या जीवनामध्ये या 4 गोष्टी नियमित घडत होत्या. हालेलुया. हालेलुया. मग आपल्या जीवनात पण घडल्या पाहिजेत की नाही? बरोबर आहे ना? आपण आत्ता सुद्धा बघा शिक्षण घेतोय की नाही? सहभागी पण आहे की नाही? भाकर मोडणार की नाही? प्रार्थना करणार की नाही? जो करणार नाही तो नाही. हालेलुया. जेव्हा जेव्हा आम्ही जमतो या 4 गोष्टी झाल्या पाहिजेत. हालेलुया. तुम्ही म्हणाल म्हणजे भाकर मोडणं पण दरवेळेला दररोज भेटलं तर दररोज करायची का? काय उत्तर आहे याच्यावर? करू शकता. वचनाची भाकर. भाकर मोडणं म्हणजे हेच खाणं फक्त नव्हे ना. वचनाला पण भाकरच म्हटलंय ना. देवाच्या मुखातून निघालेला खाना ती. हालेलुया. ती रोज खा. ही आपण रोज का खात नाही? रोज खाल्लं तर त्यातली पवित्रता, त्यातलं जे गांभीर्य आहे ते निघून जाईल. बरोबर ना? रोजच तुम्ही कोंबडी खाल्ली तर कोंबडीचं काय महत्त्व राहील का? राहील का सांगा मला? काय नाही, असेच असते. म्हणून आपण काय करतो? काही ठराविक कालावधीनंतर ते ठेवतो, जेणेकरून लोकांना त्याचं महत्त्व पटलं पाहिजे. एखादी गोष्ट रोज झाली की मग त्यातलं काय मजा निघून जाते. हे रोजचंच आहे, येतील खातील आणि निघून जातील. तसं नाही. हालेलुया. तर काय वाचत होतो आपण? हां, असं आपलं जीवन जसं पूर्वीच्या लोकांचं होतं तसंच आपलं जीवन असलं पाहिजे. हालेलुया. मग ज्याच्यामध्ये हे मांस आणि हे रक्त आहे तो अशा रीतीने आपलं जीवन जगतो. पुढे आणखीन काय म्हटलंय पहा. कोरिंथीकरास पहिलं पत्र 10वा अध्याय आणि वचन 17. कोरिंथीकरास पहिलं पत्र 10वा अध्याय वचन 17. पान नंबर 1403. कोरिंथीकरास पहिलं पत्र 10वा अध्याय वचन 17. पान नंबर 1385. कारण एक भाकर आहे तसे आपण पुष्कळ असता एक देह आहो, कारण आपण सर्व त्या एकाच भाकरीचा भाग घेतो. खूप सुंदर वचन. काय म्हटलंय पहा. एक भाकर आहे. भाकर किती आहे? त्या भाकरीचं नाव काय? येशू ख्रिस्त. बरोबर आहे. आणि पुढे काय म्हणा. आपण मात्र खाणारे किती आहोत? पुष्कळ जण आहोत. पण भाकर किती आहे? आणि ती सगळ्यांमध्ये जाते. म्हणजे तुम्ही काय आहात? त्याच्यामध्ये सगळेजण एक आहात. मला वाटतं मी बरोबर बऱ्या रीतीने समजवलं. बरोबर का? कळलं काय? कळलं. एक भाकर प्रभू येशू ख्रिस्त
पण आपण पुष्कळ आहोत. पण ती एक भाकर प्रत्येक जण काय करतो, खातो, घेतो. म्हणून आता आम्ही सर्व एकाच भाकरीचा भाग आहोत. म्हणून आम्ही एक देह आहोत. हालेलुया. एक देह. भाकरीला देह म्हटलंय, शरीर म्हटलंय. तीच आम्ही खाल्ली आणि म्हणून आम्ही सर्वजण एक देह झालो. हालेलुया. काय झालो आम्ही आता? भाकरीने काय होणार आहोत? एक. आणखीन कोणाला तरी एक देह म्हटलंय प्रभूमध्ये. अजून कोणाला एक देह म्हटलंय? कोणाला तरी दोघांना एक देह म्हटलंय. कोणाला? एवढ्या लवकर विसरता तुम्ही? नवरा आणि बायकोला काय म्हटलंय? आणि तसंच वधू आणि वराला पण, म्हणजेच मंडळी आणि ख्रिस्त हे सुद्धा काय आहेत? एक देह आहेत. हालेलुया. म्हणून तो म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये. झालं ना एक देह? हा ख्रिस्त, हा मी, दोन्ही झाले ना एक. हा, कळलं का? हालेलुया. कळलं का? हालेलुया. मग आम्ही सगळेजण एक देह आहोत. बरोबर ना? हे दोघे एक देह आहोत, आम्ही दोघे एक देह आहोत. बरोबर आहे ना? मग मी याचं वाईट विचार करू शकतो, मी याला वाईट बोलू शकतो. तेच घरात पाळायचं आहे नवरा बायकोनी, आई वडिलांनी, मुलांनी, सगळ्यांनी. हालेलुया. आमचं घर हे देवाचं मंदिर झालं पाहिजे, असं होईल ते. हालेलुया. तयारी होते की नाही? आणि प्रभू काय म्हणाला याच्याविषयी पहा. प्रभू सुद्धा तेच म्हणतो. योहान 15:5. योहानाचं पुस्तक 15:5 वचन 5 पान नंबर 1296. पाचवं वचन. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो. सॉरी 4थं वचन. 4. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्या वाचून त्याच्याने आपल्या आपण फळ देवत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुमच्यानेही फळ देवत नाही. काय सुरुवातीचं वचन काय आहे? बोला सगळेजण. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. बरेच ना, निम्म्यापेक्षा जास्त लोकांकडे बायबल नाही आहे आणि ते ऐकून बोलत पण नाहीत. म्हणा, तुम्ही माझ्यामध्ये राहा, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहतो. तुम्हामध्ये राहीन. असं कोणी म्हटलं? मी म्हणालो. येशू म्हणतो. हालेलुया. कसं होईल हे? त्याचं मांस आणि त्याचं रक्त घेतल्यावर. आपलं शरीर त्यानेच बनलंय ना हो. बघा ना, माझ्याकडे बघा सगळेजण. हे मांस आहे, त्याची हालचाल होते आहे, सगळं काय करतोय का? आतमध्ये रक्त आहे म्हणून. काढलं तर म्हणजेच हे जे आहे हे मांस आणि रक्तामुळे. आणि प्रभू म्हणतो ते तुम्ही घ्या म्हणजे मी तुमच्यामध्ये येईन. हालेलुया. आणि मी तुमच्यामध्ये आणि तुम्ही माझ्यामध्ये. दोघं जण एक. 6वा अध्याय वचन 48. योहान 6:48. पान नंबर 1279. योहान 6:48. मीच जीवनाची भाकर आहे. मीच जीवनाची भाकर आहे. हालेलुया. काय म्हटलं प्रभू येशूनं? मीच जीवनाची भाकर
आणि ती भाकर आज आपण खाणार आहोत. हालेलुया. पुढे भाकर म्हणजेच देवाचं ख्रिस्ताचं शरीर आणि पुढे रक्त म्हणजेच द्राक्षरस. बरोबर ना. दोन वस्तू आज घेणार ना आपण. भाकर म्हणजेच काय घेणार आहोत, देवाचं, आणि द्राक्षरस म्हणजेच प्रभूचं. भाकर म्हणजे प्रभूचं. बोला, भाकर म्हणजे प्रभूचं. ही भाकरी म्हणजे साधी भाकरी नव्हे. काय घेणार आहोत ते प्रभूचं. आणि द्राक्षरस म्हणजेच काय घेणार आहोत, प्रभूचं. मग मार्क काय म्हणतो बघा, 14वा अध्याय वचन 22 आणि 24. पान नंबर 1213. मार्क 14वा अध्याय 22 वचन. आणि ते जेवीत असता त्याने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, घ्या, हे माझं शरीर आहे. मग त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यांना दिला. मग ते सर्व त्यातून प्याले. 24. आणि तो त्यांना म्हणाला, हे माझे नव्या कराराचं रक्त आहे, हे पुष्कळांसाठी ओतलं जात आहे. 25. मी तुम्हास खचित सांगतो की देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षरस पिईन, त्या दिवसापर्यंत द्राक्षवेलाचा उपज आतापासून पिणारच नाही. भाकरीला काय म्हटलं प्रभूनं, शरीर. आणि त्याने हे पेल्यामध्ये द्राक्षरस घेतला होता आणि त्याला काय म्हटलं त्याने, रक्त. आजही आम्हाला प्रभू तेच द्यायला आलेला आहे. बरोबर का. म्हणून पहा, योहान 15:4 वाचलं नाही का आपण आता. हां, मग योहान 6वा अध्याय वचन 32 ते 40 आपण वाचू. योहान 6, 32 ते 40. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, मोशेने तुम्हाला आकाशातून येणारी भाकर दिली नाही, पण माझा बाप आकाशातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. पण माझा बाप आकाशातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण कोणती आहे ती बघा, वाचा. कारण जी आकाशातून खाली येते व जगाला जीवन देते ती देवाची भाकर होय. 34. यावरून ते त्याला म्हणाले, हे प्रभू ती भाकर सर्व काळ आम्हाला दे. येशूने त्यांना म्हटले, मीच जीवनाची भाकर आहे. म्हणजे बापानं आकाशातून आमच्यासाठी पाठवलेली भाकर म्हणजे कोण आहे, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून तो म्हणतो, हे घ्या आणि खा. हालेलुया. तुमच्या जीवनासाठी हे मी देत आहे. वाचा पुढे. जो माझ्याकडे येतो तो कधी भुकेला होणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी तान्हेला होणार नाही. 42 पर्यंत. आणि परंतु तुम्ही मला पाहिले असताही तुम्ही विश्वास ठेवीत नाही, असे मी तुम्हाला सांगितले. बाप जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी बाहेर टाकणारच नाही. कारण मी माझी स्वतःची इच्छा पूर्ण करायला आलो नाही, तर ज्याने मला पाठवले त्याची इच्छा पूर्ण करावी म्हणून आकाशातून खाली आलो आहे. मगाशीच मी म्हणालो, प्रभू येशू आकाशातून, स्वर्गातून पृथ्वीवर कशासाठी आला? लग्न करून देण्यासाठी नाही. सर्वकालिक जीवन बोलतच नाहीये. सर्वकालचे जीवन देण्यासाठी. कशासाठी आला? सर्वकालचे जीवन देण्यासाठी. हा.
आणि तो म्हणतोय मीच ती भाकर आहे ती खा, म्हणजे तुम्हाला काय असेल ते जीवन. जीवन असेल. पुढचं वचन. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की हा, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून काहीच मी हरवू नये, आमेन आमेन तर शेवटल्या दिवसी मी ते उठवावे. आमेन. कारण माझ्या बापाची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्व कालचे जीवन असावे, आणि शेवटल्या दिवशी मीच त्याला उठवीन. हालेलुया. सगळ्यात पहिलं वचन आपण हेच वाचलं की नाही? माझे मांस खाईल आणि जो कोणी माझं रक्त पिईल त्याला सार्वकालिक जीवन, आणि शेवटच्या दिवशी मी काय करेन? उठवीन. इथे 40व्या वचनात पण प्रभू तेच म्हणतोय की नाही? तेच म्हटलंय की नाही? जो माझं शरीर आणि माझं रक्त घेतो त्याला काय आहे? सर्व कालचं जीवन. जरा कल्पना करा, कधी कधी आहे ना घरी बसल्यावर अशी स्वप्न बघायचं, मी स्वर्गामध्ये मस्तपैकी फिरतोय. कल्पना करा. कसं पंख आहेत आणि मी मस्तपैकी स्वर्गामध्ये फिरतोय, आजूबाजूला सगळं काही सुंदर जे मी कधी बघितलं नाही, हो की नाही? सगळं सुंदर जे मला कधी पाहायला मिळालं नाही, अनुभवायला मिळालं नाही. आणि अशा ठिकाणासाठी देवानं आपली आठवण केली आहे. हालेलुया. लोकांना हे कळत नाही पण आपल्याला हे कळतं, बरोबर की नाही? त्यांना कळत नाही म्हणून ते पापात मरतात, परंतु आम्हाला हे कळतं म्हणून आज आम्ही काय करणार आहोत? परीक्षा करणार आहोत. हालेलुया. आणि पुन्हा सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून पुन्हा उठवले जाण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. हालेलुया. तयार आहेत सगळेजण? चला आता आपल्याला जे करायचं आहे ते करूया. काय करायचं आहे? पश्चाताप, क्षमा,